मित्रांनो, तुम्ही जर का मिलिटरी भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला महाज्योती मार्फत मोफत 6 महिन्यापर्यंत फ्रीमध्ये ट्रेनिंग दिली जाणार आहे आणि दरमहा 10,000 रुपये महिना दिला जाईल आणि ट्रेनिंग संपल्यावर तुम्हाला 12,000 रुपये दिले जातील. असे एकूण 72,000 रुपये सुद्धा भेटणार आहे. आता यासाठी अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणती लागतील, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुम्ही अर्धवट पाहिला म्हणजे तुम्हाला माहिती समजणार नाही आणि याचा फायदा तुम्हाला होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या. कारण अशाच भरतीबद्दलचे अपडेट आपल्या तिरमले जॉब या युट्यूब चॅनलवरती मी देत असतो. मी अविनाश तिरमले. व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता mahajyoti.org.in या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे. ही आपली महाराष्ट्र सरकारची वेबसाईट आहे आणि येथे बघा ॲप्लिकेशन इन्व्हायटेड फॉर मिलिटरी भरती. तर येथे परिपत्रक म्हणजेच नोटिफिकेशन त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि या नोटिफिकेशन मध्ये आता पात्रता काय आहे, कोणती कागदपत्रे लागतील, कोण अर्ज करू शकतं ती माहिती समजून घेणार आहोत. कारण जेव्हा आपल्याला माहिती असेल कोण अर्ज करू शकतं तरच आपण अर्ज करू शकतो. कागदपत्रे कोणती लागतील तर ती सर्व माहिती समजून घेऊया. तर या वेबसाईटची लिंक, या PDF ची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तसेच आपलं टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलमध्ये देऊन देणार आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. तुम्ही सुद्धा आपलं व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनल फ्रीमध्ये जॉईन करू शकता. तर येथे पाहू शकता इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई. तर महाराष्ट्र शासन म्हणजे हे अधिकृतपणे आहे, लक्षात ठेवा. तर येथे पाहू शकता तुम्ही प्रशिक्षणाचा कालावधी काय आहे, 6 महिने. त्यानंतर विद्यावेतन हे प्रति महिना 10,000 रुपये जर का तुमची उपस्थिती ही 75% असेल. त्यानंतर एक रकमी आकस्मिक निधी तर हा 12,000 रुपये एक वेळा भेटणार आहे तुम्हाला. जसं मी सांगितलं असे एकूण 72,000 रुपये. या योजनेसाठी पात्रता काय आहे तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असावे. त्यानंतर येथे कॅटेगरी मात्र दिलेली आहे, ते लक्षात ठेवा. OBC, VJ, NT आणि SBC कॅटेगरीचे मुलं मुली येथे अर्ज करू शकता. ओपन असतील किंवा SC ST असतील, इतर कुठल्याही कॅटेगरीचे मुलं मुली अर्ज करू शकत नाही. फक्त नीट ऐका, OBC, VJ, NT आणि SBC त्यांच्यासाठी हे राखीव आहे. त्याचबरोबर विद्यार्थी हा 10वी पास झालेला असावा. त्यानंतर विद्यार्थ्याची अंतिम निवड ही छाननी परीक्षेद्वारे करण्यात येईल, म्हणजे परीक्षा होईल आणि त्यानंतर मेरिट लिस्ट लागेल आणि तेव्हा तुमची निवड होईल. वयाची अट दिलेली आहे, कमीत कमी 17 वर्ष तुमचं पूर्ण असावं आणि जास्तीत जास्त 19 वर्ष. 19 वर्षाच्या आत आणि 17 वर्षाच्या पुढे असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. आणि चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योती संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे या भरतीबद्दलची परीक्षा, मेरिट लिस्ट बद्दलच्या ज्या अपडेट आहेत तर त्या महाज्योतीच्या वेबसाईटवरती वेळोवेळी दिल्या जातील. तुम्हाला आठवण तर राहणार नाही, पण मी व्हिडिओच्या माध्यमाने कळवत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामला जर फॉलो केलं तर ते व्हिडिओ, ते अपडेट तुम्हाला पाहायला भेटत राहतील. तर येथे वैद्यकीय अर्हता म्हणजे शारीरिक पात्रता. तर येथे उंची पुरुषांसाठी 157 सेंटीमीटर आणि उंची महिलांसाठी 152 सेंटीमीटर. छाती फक्त पुरुषांसाठी 77 सेंटीमीटर आणि फुगून ती 82 सेंटीमीटर पर्यंत भरायला पाहिजे. येथे काही वैद्यकीय मानके दिलेली आहेत, ते तुम्ही वाचून घ्यायची आहेत. ते काही एवढी महत्वाची नाहीत, पण तरी तुम्ही वाचून घ्यायची आहेत. त्यानंतर येथे बघा प्रशिक्षणाचे स्वरूप. विद्यार्थ्यांना मिलिटरी भरती परीक्षा, पूर्व प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक चाचणीच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच सदर प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने राहील. मी तुम्हाला आधी सांगितलं प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असणार आहे आणि प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचे देण्यात येईल, म्हणजे ग्राउंडवरती तुम्हाला देण्यात येईल. किती चांगली गोष्ट आहे. आणि फ्रीमध्ये फॉर्म भरण्यासाठी सुद्धा तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही. येथे आरक्षण दिलेलं आहे कॅटेगरीनुसार. मी तुम्हाला सांगितलं OBC, VJ, NTB, NTC, NTD, SBC आरक्षणाची टक्केवारी दिलेली आहे. आता आवश्यक कागदपत्रे कोणती ते समजून घ्या. येथे बघा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. आधार कार्ड पुढील व मागील बाजू सहित पाहिजे, लक्षात ठेवा. जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट. वैध नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे तुमच्याकडे नसेल तर काढून घ्यावं लागेल. 10वी गुणपत्रिका म्हणजे 10वीचं मार्कशीट. आणि जर तुम्ही अनाथ असाल तर अनाथ असल्याचं सर्टिफिकेट. नसाल तर काही गरज नाही. आता अर्ज कुठून करायचा, महाज्योतीच्या वेबसाईटवरून करायचा आहे आणि शेवटची तारीख
येथे पाहू शकता 15 मार्च 2025 आहे। तर पोस्टाने अर्ज पाठवायचा नाहीये, तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करू शकता। आता अर्ज कसा करायचा यासाठी येथे बघा रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे, यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला गेला असेल, तो OTP टाकायचा आहे, परत सबमिट करायचं आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होणार आहे। त्यामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर निवडायचे आहेत, म्हणजे परीक्षा तुम्हाला कुठे द्यायची आहे। तर 3 एक्झाम सेंटर मी निवडलेले आहेत। तुम्ही तुमच्या पद्धतीने जिथे परीक्षा द्यायला तुम्हाला सोपं जाईल, जवळ असेल ते 3 एक्झाम सेंटर तुम्हाला निवडायचे, तिघी वेगवेगळे निवडू शकता। त्यानंतर ॲप्लिकंट फुल नेम म्हणजे तुमचं नाव टाकायचं आहे। फर्स्ट नेम मध्ये तुमचं नाव, मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव आणि लास्ट नेम म्हणजे आपलं सरनेम। त्याच प्रकारे आपल्या वडील फादर आणि गार्डियन्स नेम म्हणजे ते आपल्या वडिलांचं नाव टाकायचं आहे। जेंडर मध्ये तुम्ही मेल फिमेल काय आहात ते सिलेक्ट करा। तुमची जन्मतारीख इथे व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या। तुम्ही ऑर्फन आहात का म्हणजे अनाथ आहात का, अनाथ असाल तर येस करा, नसाल तर नो करा आणि असाल येस केलं तर तुम्हाला अनाथ असल्याचं सर्टिफिकेट द्यावं लागेल। त्यानंतर सोशल कॅटेगरी, येथे एवढ्या कॅटेगरी आहेत, तुमची कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे। तुमचं जे काही कास्ट असेल ते निवडून घ्या। त्यानंतर इन्कम ग्रुप येथे नॉन क्रिमिलेअरच सिलेक्ट करायचा आहे, क्रिमिलेअर तुम्ही सिलेक्ट करू शकत नाही। जर का क्रिमिलेअर सिलेक्ट केला तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही आणि त्यासाठी तुमचं नॉन क्रिमिलेअर तुमच्याकडे असायला पाहिजे। येथे तुमचा आधार नंबर टाका। नॅशनॅलिटी आधीपासून सिलेक्ट आहे। येथे डोमासाईल म्हणजेच तुमचा जिल्हा टाकायचा आहे, राज्य तर आधीपासून सिलेक्ट आहे। आता ॲड्रेस, येथे तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा परत तुम्हाला निवडायचा आहे। त्यानंतर तहसील म्हणजेच तुमचा तालुका निवडायचा आहे। तुमच्या गावाचं नाव टाका आणि खाली पिनकोड वगैरे टाकून द्यायचा आहे। त्यानंतर परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस सेम असेल तर या ठिकाणी टिक मार्क करायची आहे। त्यानंतर हा ॲड्रेस खाली ऑटोमॅटिकली येऊन जाणार आहे। येथे तुमचा ईमेल ID टाकायचा आहे। त्यानंतर तुमची हाईट किती आहे ती टाकायची आहे, चेस्ट टाकायची आहे सेंटीमीटरमध्ये आणि चेस्ट आफ्टर पंपिंग म्हणजे छाती फुगवल्यानंतर किती भरते ती माहिती तुम्हाला टाकायची आहे। सर्व माहिती एकदा चेक करून मग सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। आता क्वालिफिकेशन डिटेल आपल्याला फिल करायची आहे, त्यामध्ये 10th आणि 12th, तर 10वीची माहिती कंपल्सरी आहे, 12वीची माहिती नाही भरली तरी चालणार आहे। तर ते नेम अँड प्लेस ऑफ स्कूल म्हणजेच तुमच्या शाळेचं नाव, कॉलेजचं नाव टाका किंवा येथे तुम्ही तुमचं बोर्ड टाकू शकता। तसेच येथे बोर्ड आणि युनिव्हर्सिटी तुम्हाला माहितीच असेल, हॉल तिकीटवरती असेलच, ते टाकू शकता। त्यानंतर पासिंग इयर, कोणत्या वर्षी तुम्ही पास आउट झाले ते वर्ष सिलेक्ट करा आणि पर्सेंटेज ऑफ मार्क्स म्हणजे तुमची टक्केवारी टाका। सेम त्या पद्धतीने 12वीची डिटेल, जर तुम्ही 12वी झाले असाल आणि 12वी झाली नसेल तर तुम्हाला डायरेक्ट सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। आता आपलं फायनल आहे म्हणजे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत। त्यामध्ये बघा पासपोर्ट साईज फोटो आणि येथे साईज पण दिलेले आहे, 200 KB त्याची साईज असणे गरजेचे आहे। तुमचा पासपोर्ट फोटो अपलोड करा, सिग्नेचर अपलोड करा, तुमचं आधार कार्ड अपलोड करा। त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे, SSC मार्कशीट, HSC मार्कशीट हे ऑप्शनल आहे। त्यानंतर येथे डोमासाईल सर्टिफिकेट, एवढं डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे व्यवस्थितपणे आणि कम्प्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट यावर क्लिक करायचं आहे। तुमचा फॉर्म येथे सबमिट होऊन जाईल। त्यानंतर काही दिवसांनी तुमचं हॉल तिकीट येणार आहे, त्याबाबतची अपडेट मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने कळवणार आहे। तसेच तुम्ही सुद्धा स्वतः चेक करत राहायचं वेळोवेळी, जर का मला कदाचित आठवण पडली त्यानंतर तुमचं परीक्षा होईल, मग मेरिट लिस्ट लागेल आणि मेरिट लिस्टमध्ये जर का तुमचं नाव आलं तर तुम्हाला येथे 6 महिन्यापर्यंत मोफत मिलिटरी भरती ट्रेनिंग दिली जाईल आणि तुम्हाला पैसे सुद्धा भेटणारच आहेत आणि अशी संधी प्रत्येकाला भेटत नाही। मी दरवर्षी यावर सुद्धा व्हिडिओ बनवत असतो आणि आमच्या गावातील एका मुलाचं सिलेक्शन झालेलं आहे, आता तो नाशिकला तिथे ट्रेनिंग करतोय। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा। हा व्हिडिओ तुमच्या मिलिटरी भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांना शेअर करा। काही अडचण येत असेल ते सुद्धा कमेंट्स करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून टाका। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।